हॅलो गाईज, तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. चला आपण आपल्या कथेकडे वळूया. एक लग्न प्रेम कहाणी भाग 7. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थला थोडी लेटच जाग आली. उठल्यावर त्याचे डोके खूप दुखत होते. डोक्याला हात लावूनच तो उठायचा प्रयत्न करतो. हे काय, मी मी हिच्या रूममध्ये काय करतोय? माझ्या रूममध्ये मी का नाही झोपलो? सिद्धार्थ त्याच्या डोक्याला हात लावून विचार करू लागतो. हळूहळू काल रात्री जे काही झाले ते त्याला आठवत होते. बापरे, हे मी काय केलं? रात्री नशेत मी तिला जवळ केलं? शिट यार, असं कसं होऊ शकते? पण त्याला त्या गोष्टीचं काहीच वाटत नव्हतं. किंवा रात्री सिद्धार्थ अवनीसोबत जे काही वागला, जे काही घडले त्या गोष्टीचा त्याला पश्चातापसुद्धा होत नव्हता. त्यामुळे सिद्धार्थ पटकन त्याच्या रूममध्ये जातो आणि ऑफिसला आवरण्यासाठी पटकन आवरू लागतो. इकडे अवनीसुद्धा हळूच तिच्या रूममध्ये येते. रूममध्ये बघते तर सिद्धार्थ कधीच उठून त्याच्या रूममध्ये गेलेला होता. हे बघून अवनी स्वतःच्या मनाशीच बोलते, बरे झाले हे रूममध्ये नाहीत. यांच्या पुढे जायची माझी आता अजिबात इच्छासुद्धा होत नाही. अवनी मनातच विचार करते आणि तिचंसुद्धा आवरू लागते. खरं तर सिद्धार्थ आणि अवनीची रूम एका बाजूलाच होत्या. ज्यावेळी सिद्धार्थ त्याचं सगळं काही ऑफिससाठी आवरून रूममधून बाहेर पडतो तेव्हाच अवनीसुद्धा तिचं आवरून बाहेर येत होती. अचानक दोघेही रूममधून बाहेर आल्यामुळे अवनीचं लक्ष सिद्धार्थकडे जाते आणि तिला अचानक काल रात्रीचा प्रसंग आठवतो. रात्रीची आठवण होताच तिला भीती वाटू लागते. अवनी घाबरलेली होती हे तिच्या चेहऱ्याच्या एक्सप्रेशनवरून सिद्धार्थलासुद्धा चांगलंच समजलेलं होतं. सिद्धार्थ अवनी जवळ येतो आणि बोलतो, काल रात्री जे काही झाले त्यानंतर तुला समजलंच असेल. माझ्या अंतराची जागा घेतल्यानंतर काय होऊ शकतं ते. यानंतर तू स्वतःला या सिद्धार्थ देशमुखची वाईफ म्हणून समजून घ्यायला 1000 वेळा विचार करशील. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी हसते आणि बोलते, माय डिअर हजबंड, मला माहिती आहे की तुम्हाला माझा चेहरासुद्धा बघायची इच्छा नसते. पण काल रात्री तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावर मी काहीतरी ॲक्शनसुद्धा घेऊ शकते. पण असं अजिबात मी करणार नाही. अवनी सिद्धार्थकडे बघत फुल कॉन्फिडन्सने बोललेली होती. अवनीचा एवढा कॉन्फिडन्स बघून सिद्धार्थसुद्धा आश्चर्यचकित झालेला होता. तरीही तो बोलतो, ओ रिअली, तू माझ्यावर, तुझ्या नवऱ्यावर लीगल ॲक्शन घेणार? सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी हसते आणि बोलते, अच्छा, म्हणजे तुम्हाला हे तरी समजले की तुम्हीच माझा नवरा आहात. हे ऐकून मलासुद्धा खरंच खूप छान वाटलं बघा. सिद्धार्थलासुद्धा समजते की त्याने रागात काय बोललेलं आहे. ते मी चुकून बोललो आहे आणि तसंही मी तुला माझी बायको मानतच नाही. मी अंतरावरती प्रेम करतो, तुझ्यावर नाही. हो का? मग जर असं असेल तर आज मी तुम्हाला एक चॅलेंज देते. 3 महिन्याच्या आत जर मी तुमच्या मनात माझ्याबद्दलचं प्रेम निर्माण नाही केलं तर मी स्वतःहून या घरातून निघून जाईन. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थला खूप हसू आलेलं होतं. तो हसतच बोलतो, तुला ना जे करायचं आहे ते कर. 3 महिने कशाला? मी तुला 1 वर्षाचा टाईम देतो. जर मला तू आवडायला लागलीस, मी तुझ्यावर प्रेम करायला लागलो तर मी स्वतः सगळ्या घरच्यांसमोर तुझ्यासोबत परत एकदा लग्न करेन. ठीक आहे, चालेल. तुम्हीच आता मला बोलला आहात तुला पाहिजे ते कर, तर मी नक्कीच करेन. पण माझीसुद्धा एक अट आहे. अट? कसली अट? हे बघा, तुम्हाला मनवायला मी जे काही करेन त्यात तुम्ही मला अडवायचं नाही. चालेल? ओके, डन. मला मान्य आहे ही तुझी अट. तू कर तुला पाहिजे ते. पण तुझ्या चांगल्यासाठीच मी तुला एक गोष्ट सांगतो. तू काहीही कर, पण मी तुला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनी हसते आणि बोलते, हो हो, ते आपण पुढच्या 3 महिन्यामध्ये बघूयाच ना. आत्ताच तुम्ही लगेच नका बोलू. सिद्धार्थ अवनीचे बोलणे विकी आणि विक्रम ऐकतच होते. दोघांना अवनी आणि सिद्धार्थचे बोलणे ऐकून खरं तर हसू येत होते. पण विक्रमला खरं तर आनंद झालेला होता की अवनीने काहीतरी स्वतःहून पुढाकारसुद्धा घेतलेला आहे. सिद्धार्थ तिथून निघून जातो. सिद्धार्थला गेलेलं बघून विक्रम आणि विकी अवनीच्या जवळ येतात. तुम्ही इथे कसं काय? तुम्ही आमचे बोलणे ऐकले तर नाही ना? अवनी विकी आणि विक्रमकडे बघत बोलते. अवनी बेटा, आम्ही तुमचे सगळे बोलणे ऐकलेले आहे आणि तुझ्यातला कॉन्फिडन्ससुद्धा बघितलेला आहे. मला खरंच खूप छान वाटलं, तू स्वतःहून काहीतरी पुढाकार घेतलेला आहेस. मला तुझा खूप गर्व वाटतो. मी खूप प्राऊड फील करत आहे.
हो बाबा, मी यांना चॅलेंज दिले खरे, पण आता पुढे नक्की काय करू मला हेच समजत नाही. मी एवढी स्टुपिड आहे की मी काहीच विचार न करता त्यांना चॅलेंज देऊन बसले आणि ते पण फक्त 3 महिन्यांचा वेळ मागितला. 3 महिन्यांमध्ये मी यांचे मन कसं जिंकू हेच मला आता समजत नाही. अवनी बाळा, आपण सगळेजण मिळून यावर काहीतरी नक्कीच उपाय काढूया. विक्रम अवनीला बोलतात. वहिनी, तुम्ही ना अजिबात टेन्शन नका घेऊ. मी तुम्हाला या कामामध्ये नक्कीच मदत करेन, विकी हसत बोलतो. अवनीला आता खरंच चॅलेंजचे खूप टेन्शन आलेले होते. जितकं कॉन्फिडन्सने ती सिद्धार्थला बोललेली होती तेवढाच कॉन्फिडन्स आता तिचा कमीसुद्धा झालेला होता. हे काम करणं खरंच खूप कठीण काम होतं. विक्रम आणि विकीला समजले होते की अवनीने चॅलेंजचे खूपच टेन्शन घेतलेले आहे. हे बघून विकी अवनीच्या जवळ येतो आणि तिच्या कानात काहीतरी सांगतो. यामुळे अचानकपणे अवनीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन चेंज झालेले होते आणि तिच्या चेहऱ्यावरती एक मोठी स्माईल आलेली होती. इकडे विक्रम विचार करत असतात की विकीने असे काय सांगितलेले आहे म्हणून अचानक अवनीच्या चेहऱ्यावरती सुद्धा स्माईल आली. मला पण समजू दे, तू तुझ्या बहिणीला काय सांगितले आहेस ते, विक्रम विकीकडे बघत बोलतात. अंकल, मी तुम्हाला लवकरच या बाबतीत सगळं सांगेन. आता मला खरंच ऑफिसला जायला उशीर होतोय. मी जातोय तिकडे. ते सिद्धार्थ ऑफिसमध्ये बसून अवनीने चॅलेंजबद्दल विचार करत होता. कसं तिच्या मनात नक्की काय सुरू आहे मला समजेल. जर मला अवनीच्या मनात काय प्लॅन आहे हे समजले तर मी तिचा हा प्लॅन नक्कीच फेल करेन. ती हे चॅलेंज कधीच जिंकू शकणार नाही. सिद्धार्थ विचार करत होता तेवढ्यात विकी सिद्धार्थच्या केबिनमध्ये येतो. सिद्धार्थला असं विचार करताना बघून विकी मनातच बोलतो. अच्छा, म्हणजे साहेबसुद्धा चॅलेंजबद्दल विचार करत आहेत वाटतं. तिकडे बहिणीने सुद्धा चॅलेंजबद्दल टेन्शन घेतलेलं आहे आणि येथे सुद्धा सिद्धार्थ साहेब यांचाच विचार करत आहेत. विकीला केबिनमध्ये आलेलं बघून सिद्धार्थ बोलतो. अरे विकी, तू कधी आलास? मी तर कधीपासून इथेच उभा आहे. पण आज सिद्धार्थ तुला काय झालंय? एवढा कुठे तू हरवलेला आहेस? आज काही काम नाही का? अरे विकी, सिद्धार्थ बोलतो आणि अवनीच्या पूर्ण चॅलेंजबद्दल सगळं काही विकीला सांगतो. सिद्धार्थचे बोलणे ऐकून विकी काहीच रिॲक्ट होत नव्हता. तो फक्त फाईल बघू लागला होता. सिद्धार्थ काही वेळ विकीला बघतो. विकीचे लक्ष सिद्धार्थकडे जाते. असं का माझ्याकडे बघत आहेस? माझ्या चेहऱ्याला काही लागलं आहे का? विकीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ एक्सायटेड होतो आणि बोलतो. विकी, तू माझी मदत करशील? मी कसली मदत करणार आता? अरे म्हणजे विकी, तू माहिती काढ तिच्या डोक्यामध्ये नक्की काय सुरू आहे ते. तिला नक्की कोणत्या कोणत्या आयडिया भेटल्या आहेत आणि ते तू मला सांग, म्हणजे मी तिचा प्लॅन फेल करेन. आता मी काय करू मला समजत नाही. मी स्वतः बहिणीची मदत करत आहे आणि आता यालासुद्धा कशी मी मदत करू? पण जर सिद्धार्थला समजले मी बहिणींची मदत करत आहे तर सिद्धार्थ माझ्यावरती रागवेल. मला याला काहीतरी कारण दिले पाहिजे. विकी मनातच विचार करतो. तेच सिद्धार्थ बोलतो. अरे काय झाले विकी, असं का गप्प बसलेला आहेस? सांग ना, तू माझी मदत करशील ना? अरे पण सिद्धार्थ, मी कशी माहिती काढू? मला थोडीच त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे ते समजणार आहे. हो, तू बोलतोस ते बरोबर आहे, पण एक आयडिया आहे. तू अवनीसोबत मैत्री कर. हळूहळू तिच्यासोबत बोलणं वाढव, म्हणजे तिच्या डोक्यात नक्की काय सुरू आहे ते तुला समजेल आणि ते तू मला सांग. विकीने सिद्धार्थच्या बोलण्यावर फक्त मान हलवली आणि त्याचे तो काम करू लागला. आता काय करू मी, जेणेकरून यांच्या मनात मी काहीतरी जागा निर्माण करू शकेन. इकडे अवनी रूममध्ये विचार करत बसलेली होती. हां, एक आयडिया आहे. मी इंटरनेटवर बघते, त्यावर भरपूर माहिती भेटेल. अवनी पटकन तिच्या मोबाईलवर सर्च करते. नवऱ्याला पटवण्याच्या टिप्स. पहिली टिप होती, रात्री मस्तपैकी रूम सजावट करून छान सगळीकडे कॅन्डल्स लावाव्यात आणि नवऱ्याला रोमॅन्टिक बनवावे. छे छे, हे नाही मला जमणार. जर मी असं केलं तर हे सुद्धा माझ्यावरती रागवतील. असल्या पहिल्याच प्रयत्नात असलं काही करायला नको. असंच अवनी सर्च करत खाली जाते. तिला एक साधी सरळ चांगली टिप सापडते. त्यात लिहिलेलं होतं, आपल्या नवऱ्यासाठी काहीतरी चांगलं जेवण बनवा, म्हणजे नवऱ्याचा राग लगेच गायब होईल. हां, ही आयडिया भारी आहे. मी असंच करते. यांच्यासाठी मी छान जेवण बनवते. अवनी मनाशीच विचार करते आणि तीसुद्धा पटकन कामाला लागते. अवनी छानपैकी सिद्धार्थासाठी खूप स्पेशल जेवण बनवते. सगळं जेवण तिने स्पेशल खूप छान बनवलेलं होतं. रात्री सगळे डिनरसाठी एकत्र येतात, पण सगळ्यांसमोर अवनी काहीच बोलत नाही की तिने स्वतः जेवण बनवलेलं आहे. सिद्धार्थसुद्धा डिनर करण्यासाठी डायनिंग टेबलवर बसलेला होता. अवनी पटकन सगळ्यांना जेवण वाढते. खरं तर तिला एक हुरहूर लागलेली होती, जेवण सगळ्यांना आवडेल की नाही याची. कारण असं तिने फर्स्ट टाईम एवढे
जेवण बनवलेले होते. सगळेजण जेवू लागतात. वाव, खूप भारी झाली आहे भाजी. सगळं जेवण खूप खूप छान झालेलं आहे, निशा बोलते. सिद्धार्थला सुद्धा हे जेवण खूप आवडलेलं होतं. तो सुद्धा बोलतो, वाव, खूप टेस्टी झाले आहे सगळे. ज्याने कोणी जेवण बनवलेले आहे ना त्याला खूप सारे थँक्यू सो मच. असं जेवण त्याने रोज बनवावं. मला खूप आवडले आहे जेवण. सिद्धार्थचे बोलणे ऐकून विक्रम बोलतात, सिद्धार्थ, आज जेवण आपल्या अवनीने केलेलं आहे. विक्रमचा बोलणं ऐकून आता मात्र सिद्धार्थला ठसकाच लागतो. सिद्धार्थ बेटा, हळू खा ना, वरती बघ, पाणी पी. आजी सिद्धार्थकडे बघत बोलतात. सिद्धार्थ पाणी पितो आणि कसं तरी त्याचा ठसका कंट्रोल करतो. हां, एवढे पण टेस्टी नाही जेवण झाले. भाजीत मीठ थोडं कमी वाटत आहे आणि ही डाळ पण थोडी करपली आहे असं वाटतंय. सिद्धार्थचे बोलणे ऐकून अवनीला सुद्धा समजलं होतं सिद्धार्थला तिने केलेलं जेवण आवडलेलं आहे, पण त्याला मी जेवण केलेलं आहे समजल्यानंतर नक्कीच तो काहीतरी चुका काढणार. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर सगळेजण आपापल्या रूममध्ये जातात. अवनीसुद्धा किचनमध्ये थोडीफार मदत करून रूममध्ये जाते. सिद्धार्थ रूममध्ये जाऊन विचार करू लागतो. अवनीने जेवण तर खरंच खूप छान बनवलं होतं. मला खूप आवडलं. खूप टेस्टी झाले होते जेवण. पण मी आज तिचं एवढं कौतुक केलं तर तिला असं वाटत नसेल ना की ती चॅलेंज जिंकत आहे? नाही, काहीही करून मला तिला हरवायचं आहे. हे चॅलेंज ती जिंकूच शकत नाही. सिद्धार्थला अचानक एका व्यक्तीचा कॉल येतो. हॅलो, माझं थोडं काम आहे. मला उद्याच्या एका व्यक्तीची पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी आहे. मी एका व्यक्तीची सगळी काही माहिती पाठवतो. त्यावरून मला त्या व्यक्तीची पूर्णपणे हिस्ट्री हवी आहे आणि तीसुद्धा उद्याच्या उद्या. सिद्धार्थ एवढं बोलतो आणि कॉल कट करतो आणि मनातच बोलतो, अवनी, तुला जे काही प्रयत्न करायचे आहेत ना ते कर, पण मी तुला यात सक्सेस होऊ देणार नाही. हे चॅलेंज मीच जिंकेन आणि लवकरच तू या घरातून बाहेर जाशील. दुसऱ्या दिवशी सिद्धार्थ पटकन त्याचा आवरतो आणि ऑफिससाठी निघून जातो, कारण ती व्यक्ती सगळी काही इन्फॉर्मेशन घेऊन ऑफिसमध्ये येणार होती. ऑफिसमध्ये गेल्यावर ती व्यक्ती आलेली होती. ती व्यक्ती पटकन सिद्धार्थला इन्फॉर्मेशन देते. इन्फॉर्मेशन बघितल्यानंतर सिद्धार्थच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन हळूहळू बदलत होते, कारण ती इन्फॉर्मेशन अवनीबद्दल होती. अवनीच्या लहानपणापासून आत्तापर्यंत तिच्या आयुष्यात जे काही लहान मोठे प्रसंग होते ते सगळे काही त्यामध्ये लिहिलेले होते. त्यामध्ये असे लिहिलेले होते की अवनी ज्यावेळी 3 वर्षाची होती त्यावेळी तिच्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला आणि ते मृत्यू झाले. तिला एक तिचा मोठा भाऊसुद्धा होता, पण तो मिसिंग आहे. तिचे वडील अविनाश पाटीलचे बिझनेस पार्टनर होते. त्याचबरोबर ते खूप चांगले मित्रसुद्धा होते. त्यामुळे जेव्हा अवनीच्या आईवडिलांचा मृत्यू झाला त्यावेळी अविनाश पाटील यांनी अवनीला दत्तक म्हणून घेतले. त्याचवेळी अंतराचा सुद्धा जन्म झालेला होता. त्यामुळे अविनाश यांनी अवनीला त्यांची मोठी मुलगी समजले आणि अविनाश पाटील हे त्यांच्या मुलीप्रमाणे अवनीला समजत होते. पण सीमा आणि अंतरा अवनीला कायमच सावत्रपणाची जाणीव करून देत होत्या. त्यांनी तिला कधीच चांगल्या माणसाप्रमाणे वागवलं नाही. तिच्यासोबत खूप छळ केला. त्यामुळे अवनीचे लहानपण एवढे चांगले गेले नाही. अवनीबद्दल माहिती वाचून सिद्धार्थला खूप वाईट वाटत होतं. एवढ्या लहान वयात तिला खूप काही सहन करावं लागलं होतं. थँक्यू सो मच मला ही माहिती दिल्याबद्दल. पण माझ्या लग्नाविषयी काय घडले याचीसुद्धा मला इन्फॉर्मेशन हवी आहे. सिद्धार्थ त्या माणसाला बोलतो, कारण सिद्धार्थला अंतराला लवकर शोधून काढायचे होते. त्याला अजून अंतराबद्दल प्रेम होते. मनात तिच्याबद्दल काहीतरी वाटत होते. ती एकदा परत आली की अवनीपासून सुटका होईल हे सिद्धार्थच्या मनात चालू होते. ती माहितीसुद्धा लवकर शोधून तुमच्यापर्यंत पोचवेन सर. एवढं बोलून तो माणूस तिथून निघून जातो. तिकडे अवनी किचनमध्ये जेवण बनवत होती. तिने आज श्रीखंडपुरी करायचे ठरवलेले होते. काकू, मी पुऱ्या तळते, तुम्ही लाटून द्याल का मला? हो चालेल की, रमा काकू बोलतात. रमा काकू पुऱ्या लाटून देत होत्या आणि अवनी पुऱ्या तळत होती. अचानक तिच्या हातावरती कढईतले गरम तेल सांडते. अवनी जोरात ओरडते. रमा काकूसुद्धा अवनीचा हा आवाज ऐकून पटकन घाबरून अवनीकडे बघतात. अवनीला खूप त्रास होत होता. ती ओरडत होती. अवनीचा हा ओरडण्याचा आवाज ऐकून हॉलमध्ये बसलेले अंजली आणि विक्रमसुद्धा दोघेही घाबरत किचनमध्ये येतात. बघतात तर अवनीच्या हातावरती तेल सांडून तिचा हात पूर्णपणे भाजलेला होता आणि अवनीला खूप साऱ्या वेदनासुद्धा होत होत्या. अवनी बेटा, हे कसं काय झालं? विक्रम घाबरत बोलतात. अहो, हे काय विचारत बसलाय तुम्ही लवकर डॉक्टरांना फोन करा. अंजली घाबरत बोलते. हो करतो. विक्रम लवकर डॉक्टरांना फोन करून घरी बोलवतात. डॉक्टर घरी येऊन अवनीचा हात चेक करतात. तिचा हात पूर्णपणे भाजलेला होता. हिची स्किन खूप सेन्सिटिव्ह आहे, त्यामुळे जखम बरी व्हायला खूप वेळ लागेल. मी काही औषधे देतो, ती तुम्ही त्यांना द्या आणि हा मलमसुद्धा लावा. हा नेहमी लावत जा आणि सध्या तरी हाताला कसलाही त्रास देऊ नका, असे बोलून डॉक्टर निघून जातात.
तुला लक्ष देऊन काम करता येत नाही का गं? एवढे कितीला पडले बघितलेस का? किती हात भाजलेला आहे? अंजली रागात बोलते. अवनीच्या डोळ्यातून पाणी येत होतं. तिला खूपच वेदना होत होत्या. अंजली, तू तिच्यावर काय ओरडतेस? बिचारीचा हात तरी बघ, तिला खूप त्रास होत आहे. विक्रम काळजीपोटी बोलतात. अहो, मी सुद्धा तिच्या काळजीपोटीच बोलत आहे ना, अंजली बोलते. किती भाजला आहे तुला? हे बघ, आता घरी किचनमध्ये तू अजिबात येऊ नकोस. घरात खूप सारे मेड आहेत, ते जेवण बनवतील. तू स्वतःची काळजी घे. अवनीला अंजलीच्या बोलण्यात ती काळजी समजत होती. त्या जरी रागाने बोलत असल्या पण त्यांच्या बोलण्यामध्ये प्रेम, काळजी होतं. संध्याकाळी सिद्धार्थ घरी येतो. त्याला आज कुठेच अवनी दिसत नव्हती. अरे, आज ही कुठे गेली? घर सोडून वगैरे गेली का? तसं असेल तर खूप बरे होईल. स्वतःहून लवकर हार मानलेली दिसते. सिद्धार्थच्या पुढून निशा येताना दिसते. निशा, अवनी घर सोडून गेली का? भाई, तू असं का बोलत आहेस? काही नाही, ती घरात दिसली नाही म्हणून विचारलं. कदाचित घरसुद्धा सोडून गेली असेल, सिद्धार्थ हसत बोलतो. नाही भाई, असे काही नाही. तू काही पण बोलू नकोस. वहिनीला किचनमध्ये जेवण बनवत असताना खूप भाजली आहे. तिच्या हातावर तेल पडून तिच्या हाताला जखम झालेली आहे, म्हणून ती तिच्या रूममध्ये आराम करत आहे. मी आताच तिच्याजवळ बसून आलेली आहे. निशाचे बोलणे ऐकून सिद्धार्थ काहीच बोलत नाही. तो तिथून निघून त्याच्या रूममध्ये जातो. तिच्या हाताला जास्त तर भाजलं नसेल ना? तिला जास्त त्रास होत असेल का? सिद्धार्थ मनातच विचार करू लागतो. रूममध्ये तिला जाऊन बघून येऊ का? जातोच. सिद्धार्थ विचार करतच अवनीच्या रूमपर्यंत जातो आणि अचानक त्याला काहीतरी वेगळं सुचतं. नाही, नको. जर मी तिला बघायला गेलो, तिच्या हाताविषयी चौकशी केली तर याचा ती वेगळाच अर्थ काढेल. तिला असं वाटेल मी तिची काळजी करत आहे, मला तिच्याबद्दल दया वाटत आहे. नाही, हे मी नाही करणार. तिला यातून होप्ससुद्धा भेटतील. तिला असं वाटेल मी तिच्याकडे अट्रॅक्ट होत आहे. असा विचार करत सिद्धार्थ अवनीच्या रूममधून त्याच्या रूममध्ये जायला निघतो. अहो, अवनी हाक मारते. अवनीच्या आवाजाने सिद्धार्थ परत मागे फिरतो आणि अवनीकडे बघतो. मला माहिती आहे तुम्ही काय विचार करत आहात. तुम्हाला असं वाटत असेल ना, तुम्ही मला बघायला आलात, माझ्या हाताविषयी काळजी घेतली, चौकशी केली तर मी त्याबद्दल चुकीचा विचार करेन. तर तसं अजिबात नाही. मी तसा कधीही विचार करणार नाही. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ आश्चर्यचकित झालेला होता आणि मनातच विचार करू लागतो. हिला कसं समजलं मी हाच विचार करत आहे? सिद्धार्थ विचार करत रूममध्ये येतो. तुझा हात कसा आहे? मी असं ऐकलं की किचनमध्ये काम करत असताना तुला भाजले. कदाचित तू तुझ्या चॅलेंजचं खूपच एक्सायटेड होऊन झालेली आहेस, म्हणून स्वतःला तू दुखापत करून घेत आहेस. कालचं बोलणं जरा जास्त तू सिरियस घेतलेलं असं वाटतंयस. या घरात तुम्ही सोडूनसुद्धा खूप सारे माणसे आहेत. मला त्यांच्यासाठी सुद्धा जेवण बनवायला आवडतं आणि काल तुम्हीच नाही तर घरातल्या सगळ्या माणसांनी माझं कौतुक केलेलं होतं, म्हणून मी त्यांच्यासाठी सुद्धा जेवण बनवत होते. सिद्धार्थ अवनीमधला एवढा बदल बघून विचार करू लागतो. जी मुलगी काही दिवसापूर्वी माझ्यासमोर यायला घाबरत होती, ती आज प्रत्येक प्रश्नाचे उत्तर अगदी कॉन्फिडन्सने देत आहे. अवनीचे बोलणे ऐकून सिद्धार्थ काहीच न बोलता त्याच्या रूममध्ये निघून जातो. रात्री सगळेजण डिनरसाठी खाली आले होते. सगळेजण जेवत होते, पण अवनीच्या हाताला भाजल्यामुळे तिला जेवता येत नव्हते. अवनी बेटा, तुला खाता येईल ना? आजी विचारतात. हो आजी, मला येतं जेवता. मी डाव्या हाताने खाते ना. नक्की ना? ए वहिनी, मी तुला भरवू का? निशा विचारते. अगं निशा नको, मी खरंच या हाताने खाईन. तू जेव ना. बरं ठीक आहे, निशा बोलते. अवनी डाव्या हाताने जेवण्याचा प्रयत्न करत होती, पण ते तिला जमताच नव्हते. अजिबात हिला जेवता येत नाही. सरळ हातसुद्धा हिला धरता येत नाही. उगीचच एवढा चांगुलपणा दाखवायचा. काय गरज आहे या सगळ्याची? निशा भरवत होती ना, पण ऐकायचं नाही. इकडे सिद्धार्थ अवनीकडे बघत स्वतःच्या मनातच बोलत होता. सगळ्यांचं जेवण झाल्यानंतर सगळेजण हळूहळू रूममध्ये निघून जातात. सिद्धार्थ मुद्दामच हळूहळू जेवत होता. सगळेजण रूममध्ये गेल्यानंतर सिद्धार्थ त्याची प्लेट घेतो आणि अवनीच्या जवळ येतो. मला माहिती आहे की तुला भूक लागलेली आहे, पण तुझ्या हाताला भाजल्यामुळे तुला खाता येत नाही. मग निशा भरवत होती ना, मग तिच्या हातून खायचे ना. नाही नको, मी खाईन असंच. काय खाणार आहेस? दिसतेस किती खाल्लेले आहेस. थांब, मी तुला भरवतो. अवनीला खरं तर विश्वासच बसत नव्हता की ज्या काही दिवसांपूर्वी जो सिद्धार्थ माझं तोंड बघत नव्हता, चिडचिड करत होता, तो आज स्वतःहून भरवत आहे. ऐक ना, मी तुला काही विचारले तर त्याचं उत्तर देशील का? हां, विचारा ना. मला असं समजलं की अविनाश काकांनी तुला दत्तक घेतलेलं आहे आणि तुझ्या आईवडिलांचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यातच ते तुला सोडून निघून गेले. सिद्धार्थचे बोलणे ऐकून आता मात्र अवनीच्या डोळ्यातून पाणी आलेलं होतं. हो, मी जेव्हा 3 वर्षाचे होते तेव्हा त्यांचा ॲक्सिडेंट झाला. मी त्यावेळी तिथेच होते.
तुम्हाला माहीत आहे, मी त्यांच्या डेथ बॉडीजवळ बसून खूप रडत होते आणि बोलत होते की आई बाबा प्लीज उठा, आपल्याला घरी जायचं आहे. मला तेव्हा हे नव्हते माहिती की माझे आई वडील हे जग सोडून निघून गेलेले आहेत, मला सोडून निघून गेलेले आहेत आणि आता ते कधीच उठणार नव्हते. जुन्या आठवणींमुळे अवनीला खूप रडू येत होतं. असं अवनीला रडत असलेलं बघून सिद्धार्थला सुद्धा ते बघू वाटत नव्हतं. सिद्धार्थ अवनीला मिठीत घेतो. खरं तर सिद्धार्थला अवनीच्या मिसिंग भावाबद्दल बोलायचे होते, पण अवनी एवढी रडत असल्यामुळे सिद्धार्थ पुढे काहीच बोलत नाही. चला गाईज, आजचा हा भाग कसा वाटला नक्की भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि आता आपले अवनी आणि सिद्धार्थ थोडे का होईना जवळ येत आहेत आणि आपल्या सिद्धार्थला सुद्धा अवनीबद्दल थोडंसं काहीतरी वाटत आहे. बघूया आता या दोघांची केमिस्ट्री नक्की जुळते की खरंच सिद्धार्थ अंतरावरती शेवटपर्यंत प्रेम करतो. बघूया पुढच्या भागात काय होतं. बाकी आपली ही नवीन कथा कशी वाटते नक्की गाईज भरभरून कमेंट्स करून सांगा. आणि आपल्या या प्रेमकथेसारखंच या कथेवरती सुद्धा भरभरून प्रेम करा. बाय.